ही माझी आई 10 तारखेला इन्सिडेंट झालेला की 10 तारखेला माझी आई बसमधून तालुक्याच्या ठिकाणाहून गावी जात असताना बसमध्ये पडली. पडल्यानंतर तिचं हिपमध्ये फ्रॅक्चर झालं, त्याच्यामुळे तिला पायही धरता येत नव्हता. त्यावेळेस मी फक्त आयुर्वेदिक सरांच्या क्लिनिकला 1-2 वेळा येऊन गेलो होतो माझ्या मायनर याच्यासाठी दुखण्यासाठी. तर अशीच माझी ओळख होती. तर मी सरांना रिसेप्शनला कॉन्टॅक्ट केला आणि मग माझं सरांशी बोलणं होऊ शकेल का, तर त्यांनी इमिडिएटली माझं सरांशी बोलणं करून दिलं. आणि सरांना मी विचारलं की सर असं इन्सिडेंट झाला आहे, तुम्ही माझ्या ओळखीतला आहे तर काय करू शकतो. तर सरांनी मला खूप उत्तम प्रकारे म्हणजे मला मार्गदर्शन केलं की तुम्ही पहिलं एक प्राथमिक तिथं जाऊन एक एक्सरे घ्या, तो एक्सरे मला पाठवा, त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढचं सांगतो. त्यानंतर वाशी या ठिकाणी माझ्या नातेवाईकांनी माझ्या आईला घेऊन गेले आणि तिथं एक्सरे वगैरे केला आणि तो एक्सरे मी सरांना लगेच फॉरवर्ड केला. मग सरांनी सांगितलं की आपण 1-2-3 दिवसामध्ये ऑपरेशन करू शकतो, तुम्ही इकडे पुण्याला घेऊन या. तर बिकॉज दिस इन्सिडेंट हॅपन्ड इन द विलेज, सो आय कॉल्ड माय ब्रदर अँड दे बोथ केम टू पुणे. सो पुण्यामध्ये आल्यानंतर जहांगीरला आम्ही हॉस्पिटलला ॲडमिट झालो 11 तारखेला. आणि सरांनी खूप चांगल्या प्रकारे एकदम ॲज अ फॅमिली मेंबर खूप समजून व्यवस्थितरित्या आम्हाला सांगितलं. आमच्या मनात जे काही भीती होती की ही चालू शकेल नाही शकेल, की तिला पाय धरता येत नव्हता, तर सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन देऊन आम्हाला एक कॉन्फिडन्स दिला आणि आम्ही सर्जरीसाठी रेडी झालो. आणि 12 तारखेला माझ्या आईचं वय 64 वर्ष आहे आणि तिचं वेट पण खूप कमी आहे. तिचं वेट 31 ते 32 kg आहे. तर ही थोडी वरी होती आमच्या मनामध्ये, पण सरांनी आम्हाला व्यवस्थित गायडन्स केलं आणि 12 तारखेला सर्जरी झाली. तर 12 तारखेला सर्जरी झाली. नेक्स्ट म्हणजे 13 तारखेलाच तिला पायावरती उभा करण्यात आलं आणि 14 तारखेला तिला वॉकरवरती चालवण्यात आलं. आता कम्प्लिटली 1 महिन्यानंतर विदाऊट वॉकर वगैरे ती चालू शकते. आणि सरांचं खूप धन्यवाद की सरांनी एवढी सगळी हेल्प केली आणि सरांनी एवढी सगळी चांगली ट्रीटमेंट आम्हाला पुरवली. आणि कधीही म्हणजे असं मला वाटलं नाही की हे सर आहेत आणि म्हणजे आता कॉल करू का नको, असं कधीच आलं नाही. सरांनी मिड नाईटला पण खरंच म्हणजे मी ॲप्रिशिएट करतो की एवढं असिस्टंट मी आतापर्यंत तरी कुठं बघितलं नाही. एवढं सरांची हेल्प झाली आणि खरंच त्या सरांमुळं माझी आई चालू शकते, त्यामुळे मी खूप आनंदी आहे आणि सरांचे खूप खूप आभार.